नमस्कार. साप्ताहिक विवेक तर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि या नावानी या तीन शब्दांनी घडवलेला एक तेजस्वी, एक धगधगता आणि प्रेरणादायी असा इतिहास. या इतिहासाचं एक एक पान आपल्या पुढे मांडण्याचा, उलगडून सांगण्याचा ध्यास घेतलेल्या एका इतिहास वेड्या दिग्दर्शकासोबत आज आपण गप्पा मारणार आहोत. शिवाजी से निपटने के लिए सिद्दी जौहर को भेजा जाए तो राजे, विशाळगडावर पोचल्यावर तोफांचे 5 बार द्या. तोवर या खोडखिंडीत अडकून ठेवतो तरी. हट्टाला पेटतो त्यालाच मरहट्टा म्हणतात. स्वागत करूयात. फरजंद आणि फत्ते शिकस्त या 2 यशस्वी चित्रपटांनंतर आता जंग जौहर हा सिनेमा घेऊन येत असलेले लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचं. दिग्पालजी नमस्कार. नमस्कार. जय शिवाय. पावनखिंडीच्या लढाईचा सगळा इतिहास जंग जौहर मध्ये आहे आणि हे ट्रेलरवरही लक्षात येत आहे. पावनखिंडीची लढाई आपण सर्व शिवप्रेमींना माहिती असली तरी ट्रेलर बघून एक आणखी उत्सुकता आम्हा सर्वांमध्ये निर्माण झालेली आहेच. त्यामुळे काय सांगाल, जंग जौहर काय आहे? नावापासून सुरुवात करू, कारण काही जणांनी असं नोंदवलं माझ्यापाशी की नाव उर्दू वाटतंय किंवा काय. तर शिवरायांच्याच एका पत्रामध्ये जंग हा समानार्थी शब्द आलेला आहे आणि दुसरं त्याचे 2 अर्थ आहेत. जंग म्हणजे युद्ध हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आणि जौहर म्हणजे सिद्दी जौहर हा एक त्याच्यातला अर्थ की जौहरशी युद्ध, आणि दुसरं जौहर म्हणजे दुसरा अर्थ आहे रत्न. म्हणजे हे सगळी आपली युद्धातली रत्नच होती असं आपण म्हणूया. तर त्या अर्थाने या वीरांना उद्देशून सुद्धा ती एक उपाधी म्हणून मी एक वेगळा शब्द शोधून काढला, जंग जौहर अशा अर्थाचा. तर याच्यामध्ये पावनखिंडीच्या युद्धाची गोष्ट आहे, तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे. परंतु फक्त तेवढंच नाहीये, तर त्याच्या मागचं थोडंसं राजकारण, त्याच्यामध्ये समाविष्ट असलेली अन्य मंडळी, म्हणजे पावनखिंड म्हणलं की साहजिकच बाजी प्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू ही नावं आपल्या डोळ्यासमोर येतात. पण बांदल सेना त्यांच्याबरोबर होती. मग बांदल सेनेत कोण कोण वीर होते हे थोडंसं शोधायचा प्रयत्न मी त्याच्यामध्ये केलेला आहे नक्कीच. की तिथले वीर जे होते, माझ्या सिनेमांचं जे वैशिष्ट्य, आमच्या टीमच्या सिनेमांचं जे वैशिष्ट्य आपण म्हणतो, तर त्यात अनसंग हिरोज जे आपले आहेत ते सुद्धा लोकांच्या समोर यावेत असा प्रयत्न आपण त्या सिनेमांमधून करत असतो. आणि इतिहास मांडणीचा तो एक वेगळा भाग मी काय म्हणतो त्याचा प्रयत्न केलाय, तो मांडायचा त्या पद्धतीने, त्या पद्धतीची मांडणी करायचा मी प्रयत्न केलाय. तर असे बांदल सेनेतले वीर नवीन काही आपण ज्याला आता लोक म्हणायला लागलेत की छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्स आपण एक तयार करत आहोत, मार्वलचं युनिव्हर्स जसं आहे सुपर हिरोज. तर हे आपले रिअल लाईफ सुपर हिरोज होते. आणि तर असे नवीन सुपर हिरोज कुठले कुठले सापडतायत, त्यांची गुणवैशिष्ट्य काय सापडतायत हे शोधायचा प्रयत्न मी या सिनेमातनं सुद्धा केलेला आहे. आणि त्यामुळे थोडंसं मागपासनं तो सिनेमा सुरू होतो. अर्थात मी आता सिनेमा उलगडून दाखवला तर गंमत येणार नाही पुढे लोकांना बघायला. हे नक्कीच सांगेन की अशा प्रकारचा प्रयत्न. आणि पावनखिंडीचं युद्ध जे आपण म्हणतो, तर त्याच्यामध्ये 12-14 तासाचं, म्हणजे 10 वाजता रात्री ते पन्हाळगडावरनं सगळे वीर निघाले महाराजांना घेऊन, आणि पहाटे 6 वाजायच्या सुमारास पावनखिंडीच्या तोंडाशी म्हणजे पांढरपाण्यापाशी पोचले. आणि तिथं ते सगळं बोलाचाली झाल्या आणि महाराजांना बाजीप्रभूंनी आणि बांदलवीरांनी काय म्हणूया त्याला गळ घालून त्यांचं मन वळवून त्यांना पुढे पाठवलं. महाराज म्हणत होते की आपण लढूया. तर त्यांना गळ घालून मराठेशाहीसाठी ते कसे महत्वाचे आहेत, संपूर्ण हिंदू पादशाही कशी त्यांच्यावर अवलंबून आहे हे सगळं सांगून त्यांनी त्यांना पुढे पाठवलं. आणि मग सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी
आपण म्हणूया की 3 सांजेपर्यंत किंवा सूर्य मावळेपर्यंत, म्हणजे आपण पुन्हा एकदा धरूया 6 वाजेपर्यंत आत्ताच्या घड्याळानुसार असं 12 तासाचं झुंज झालं. म्हणजे तुम्ही 10 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत म्हणजे साधारणतः 8 तास आणि 12 तास 20-22 तासाचं रिगरस फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे. म्हणजे आपण आपल्यापैकी अनेक जण शस्त्र शिकतायत सध्या नव्याने. फर्जंदमुळे ती पण एक चांगल्या प्रकारची एक आर्ट म्हणूया, फॅशन म्हणूया, ती पण आली आहे. किंवा एक चांगला गुण तो आता लोक पुन्हा एकदा मराठा शस्त्रांकडे वळले. तर लोकांना लक्षात येतं की आपण 2-3 मिनिटाचं प्रात्यक्षिक केलं एखाद्या खडगाचं म्हणा किंवा लाठीकाठीचं म्हणा, तर आपल्याला प्रचंड धाप लागते. पण अशा प्रकारचं झुंज युद्ध समोरून हजाराच्या फौजा चालून येत आहेत आणि आपण त्यांना अडवून धरायचं 300 जणांनी, फार अशक्य गोष्ट आहे. आणि ती दाखवण्याचा, त्याच्यामधलं भयानक वास्तव दाखवण्याचा मी प्रयत्न केला की काय झालं झुंज म्हणजे युद्धस्थ कथा रम्या असं आपण म्हणतो, पण ते किती भीषण असू शकतं हे दाखवायचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी मिळून केलाय. ओके. फर्जंद आणि फत्ते शिकस्त याच्यानंतर पुन्हा एकदा एक तगडी आणि दमदार अशी कलाकारांची टीम याच्यामध्ये दिसणार आहे. मात्र बाजीप्रभूंचं पात्र किंवा इतर काही प्रमुख पात्र कोण असतील याची उत्कंठा तुम्ही ठेवलेली आहे. तर या सगळ्या एकूण टीम बद्दल आणि ओव्हरऑल चित्रपटाच्या वाटचालीबद्दल काय सांगाल? आणि दुसरं म्हणजे याच्यात आम्हाला काही सरप्राइजेस आहेत का? आणि त्या पात्रांबद्दल जसं म्हटलं काही हिंट्स आम्हाला मिळू शकतील का? फर्जंद पासून तुम्ही पाहिलं तर सातत्याने या टीम मध्ये भर पडते चांगल्या आणि गुणी कलाकारांची. मी जसं म्हटलं तसं छत्रपती शिवाजी महाराजांवरची श्रद्धा हा याचा पहिला क्रायटेरिया आहे. आणि त्याच्यानंतर खूप उत्तम प्रकारचा अभिनय. आणि या प्रकारच्या सिनेमामध्ये मराठीमध्ये काय होतं, बऱ्याच प्रेक्षकांपर्यंत ही गोष्ट पोहोचत नाही की बजेट खूप कमी असतं आणि जेव्हा तुमच्याकडे पैसे कमी असतात तेव्हा स्वाभाविकपणे तुमच्या सोयी कमी होतात आणि मग तुमच्या वाट्याला कष्ट येतात. मग हे कष्ट सोसायची ज्यांची तयारी आहे असेच कलाकार याच्यामध्ये सामील होतात. आणि सुदैवाने खूप छान नवीन लोक या टीमला जॉईन होत आहेत. म्हणजे माझ्या बरोबर फर्जंद पासून काम करत असलेले चिन्मय मांडलेकर, मृणालताई कुलकित मोहन ही मंडळी आहेतच, पण याच्यामध्ये आता अजून बरीच सरप्राइजेस कलाकारांच्या रूपात या सिनेमात बघायला मिळणार आहेत. ही सगळी ती स्टारकास्ट आहे आपण ज्याला म्हणतो. तर स्टारकास्टच्या बद्दल बोलायचं झालं तर छत्रपतींना जसं आपण म्हणतो की देवदुर्लभ ही मंडळी भेटली होती, वीर मंडळी भेटली होती, तशी त्यांच्याच आशीर्वादाने, छत्रपतींच्या, आऊसाहेबांच्या, आई भवानीच्या आशीर्वादाने मला ही सगळी देवदुर्लभ कलाकार मंडळी भेटली. अत्यंत गुणी आहेत, छत्रपतींचे भक्त आहेत सगळे, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचे कष्ट घ्यायला ते मागे पुढे पाहत नाहीत. जसं फत्ते शिकस्तच्या वेळेला आम्ही राजगड चढून गेलो होतो. राजगडावर चित्रित होणारा पहिला चित्रपट म्हणजे फत्ते शिकस्त. आणि त्याच्यानंतर आता जंग जोहरची पावनखिंड उभी करायची होती. आपल्या सगळ्यांना माहिती की 13 जुलैला तो प्रसंग घडला, म्हणजे घनघोर पावसामध्ये ते घनघोर युद्ध झालं. तर हे जे घनघोर युद्ध आहे ते त्या पद्धतीचं वाटावं याकरता आम्ही एक खिंड शोधून काढली. मावळातले आपले सगळे जे मित्र आहेत, वीरवंशज आहेत, करणसिंग, बाळासाहेब सणस असतील, या सगळ्या मंडळींच्या मदतीने मी ती खिंड शोधून काढली. आणि त्या खिंडीमध्ये आम्ही पाणी भरलं, गुडघाभर पाण्यामध्ये सगळ्यांनी शूटिंग केलं. आणि वरनं आर्टिफिशियल रेन म्हणजे सतत पाऊस. म्हणजे रोज सकाळी 6-7ला आम्ही सेटवर पोहोचायचो आणि 9चं शूटिंग सुरू व्हायचं. थंडीनी कुडकुडत असायचो. जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान हे शूटिंग झालं, थंडी होती. म्हणजे पाय पाण्यात घालायचा ही पहिली एक जराशी गडबडीची गोष्ट असायची. त्यात उतरले सगळे गुडघाभर पाण्यामध्ये की वरनं सतत पाण्याचा मारा होत असायचा, कारण वरनं आर्टिफिशियल रेन चालू व्हायचा. असं 12 तास सलग 8 दिवस 10 दिवस शूटिंग त्या पावनखिंडीतलं झालं. इतर जे जंगलातलं शूटिंग आहे ते राजगडच्या पायथ्याच्या जंगलामध्ये आम्ही केलं. तर त्या जंगलामध्ये ते जंगल, मग त्याच्यावरनं आर्टिफिशियल पाऊस, म्हणजे जवळजवळ 26 दिवसाचं जे शूटिंग झालं आमचं, 26 ते 28 दिवसांचं, त्या 28 दिवसामधलं जवळजवळ 17 ते 18 दिवस हे आम्ही पावसात होतो, पाण्यात होतो सगळे. तर एवढं सगळं करणारी कलाकार मंडळी, म्हणजे त्याच्यामध्ये कोणी हे तक्रार केली नाही की नाही मी भिजतोच सारखा, मी आजारी पडेल, असं काही न करता सगळेजण तेवढेच कष्ट सातत्याने त्याच्यामध्ये घेत होते. त्यामुळं ही जी पावनखिंडीची लढाई आहे ती साकारणं पडद्यावर या सगळ्या कलाकारांमुळे आणि अर्थात तंत्रज्ञानमुळे शक्य झालंय. आमचा डीओपी अमोल गोळे
त्यांनी खांद्यावरनं कॅमेरा खाली ठेवलेला नाहीये. पूर्ण शेड्यूल मध्ये ट्रायपॉड लावावा लागला असे हार्डली 2 किंवा 3 सीन असतील. बाकी सगळे हे हँडल्ड प्रकारात आम्ही केले. एक ट्रीटमेंट ठरवून आम्ही त्याच्या पद्धतीने केलं, पण ते खूप अवघड असतं. कॅमेरा प्रचंड जड असतो आपल्याला माहिती, आणि तो खांद्यावर घेऊन ते जे ऍक्टर्स माझे इकडून तिकडे पळत होते, ऍक्शन साकारत होते, त्यांच्या बरोबरीने तो धावत होता. ही फार मोठी गोष्ट आहे अशी टीम मिळणं, आणि हे फक्त छत्रपतींच्या कृपेनेच होऊ शकतं. क्या बात आहे. सर, तुमच्या सिनेमांची नावं ही सुद्धा इंटरेस्टिंग आहेत. तुम्ही जंग जौहरचं मगाशी त्याचं नाव उलगडून सांगितलं, तर हे फत्ते शिकस्त किंवा जंग जौहर, तर ही नावं कुठून सुचतात? वेगळ्या धाटणीची आणि इंटरेस्टिंग नावं अशी. मुळात ती कथा त्यातनं सांगायचा प्रयत्न मी करतो. फरजंद, आता काही जणांना असं वाटेल की उर्दू नाव आहे, पण फरजंद हे आपलं मराठी आडनाव आहे. बरोबर. कोंडाजी फरजंदांचं किंवा हिरोजी फरजंदांचं, बकाजी फरजंदांचं नाव ते आढळतं. एक फरजंद कोळी आढळते आपल्याला. तर ते आहे त्याच्यात सुद्धा असा आपल्याला उल्लेख आढळतो की खुदाचा मुलगा किंवा देवाची मुलं म्हणजे फरजंद. आदिलशहाच्या पत्रामध्ये शहाजीराजांना आदर देण्यासाठी तो कित्येकदा आदिलशहाच्या पत्रांमध्ये फरजंद असा उल्लेख आलेला आपल्याला आढळतो. तर या अर्थाने की ही सगळी देवाचीच मुलं होती जी 60 जण गेले आणि 2500 लोकांचा पराभव केला त्यांनी. तर मला असं वाटतं की त्यामुळे फरजंद हे नाव जास्त योग्य वाटलं, की एवढा अद्वितीय पराभव ही देवाची मुलंच किंवा देवच करू शकतात. पराक्रम एवढा देवाची मुलंच करू शकतात. त्यामुळे त्या पद्धतीने फरजंद हे नाव मी ठेवलं. फत्ते शिकस्त ही जोड होती. म्हणजे फतेह हा उर्दू शब्द आहे, पण फत्ते हा मराठी कागदपत्रांमध्ये येणारा, सातत्याने येणारा फत्ते शब्द आहे. आपण लहानपणापासून पण ऐकतो, किल्ला फत्ते केला, मोहीम फत्ते केली, हे आपण ऐकतो. तर तसा फत्ते हा मराठी शब्द ठेवला आणि शिकस्त मात्र उर्दू ठेवला. याच्यातनं सुचवायचं होतं की मराठ्यांची फत्ते झाली आणि मुघलांची शिकस्त झाली. तर अशा रीतीने ते नाव ठेवलं. जंग जौहरचं पण मी मगाशीच सगळं विशद करून सांगितलं, कोड करून. तर याचं कारण या पद्धतीने मी नावं ठेवतो, कारण त्याच्यामधली कथा कुठेतरी आपल्याला समजावी. अर्थात पावनखिंड म्हणलं तर अधिक सोपं आहे समजायला, पण थोडेसे कष्ट पडले तर आपणही त्या कथेचा अभ्यास करू, म्हणून अशा पद्धतीचं नाव ठेवण्याचा एक प्रयत्न आम्ही केलाय, आणि आतापर्यंत तो लोकांना आवडला असं मला वाटतं. नक्कीच. एक प्रश्न आम्हाला सगळ्यांना राहून राहून सातत्याने पडत असतो. मी आता गेल्या काही वर्षांमध्ये ऐतिहासिक विषयांवरती, हिंदीत असतील, मराठीमध्ये असतील, चित्रपट आणि मालिका मोठ्या प्रमाणावरती येत आहे. तुम्ही फरजंद आणि फत्ते शिकस्त केलेत, आता जंग जौहर घेऊन येत आहे. बाकी सगळ्या चित्रपट आणि मालिका एका बाजूला ठेवता. तुमच्या चित्रपटात काही वादावादी नसते, कुठल्या कोणाच्या भावना दुखावल्या जात नाहीत, काही जातीयवादी त्याला काही वळण दिलेलं नसतं. असं असतानाही तुमचे चित्रपट हिट होतात, अप्रिशिएट होतात. तर ह्याच्या मागचं रहस्य काय? आम्हाला सगळ्यांना प्रश्न पडलाय. काही रहस्य वगैरे खरं तर नाहीये. तुमचा फोकस आणि इंटेन्शन खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुमचा हेतू काय हे सगळं करण्याचा. माझं म्हणाल तर आमच्या टीमचं खरंच हा हेतू नाही की याच्यातनं भारंभार पैसे कमवावेत किंवा याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणावरती काहीतरी निधी जमवावा किंवा असं काहीच उद्देश नाहीये. जेवढा म्हणून शक्य आहे तेवढा म्हणून इतिहास प्रत्यक्ष कागदपत्रातून, ग्रंथांमधनं जो आहे इतिहास तो समोर आणावा. कारण आपल्याला माहिती आहे आता तरुण पिढी खूप कमी वाचते किंवा वाचते ते सुद्धा व्हॉट्सअपवरचं वाचते. त्यामुळे स्क्रीनवर जे दिसतं ते जास्त त्यांना पटकन समजतं, लक्षात राहतं. तर ह्याच्यासाठी म्हणून हा यज्ञ सुरू केल्यासारखं आहे खरं तर. आता याच्यामध्ये फक्त मीच करावं का तर नाही, ते कोणीही करावं. आणि कारण शिवचरित्र अमाप आहे, अफाट आहे, अगाध आहे, ते कोणीही मांडावं. या पण त्याच्यामधलं इंटेन्शन प्युअर असावं, जसं आमच्या टीमचं इंटेन्शन आहे. तुम्ही जे म्हणलात की याच्यात जातीवादी उल्लेख नसतात किंवा हे नसतात, तर त्याचा उल्लेख हा शिवचरित्रात पण नाहीये खरं सांगायचं. बरोबर. आपण बघतो तर त्याच्यामध्ये कुठेही की अमुक एका जातीच्या माणसाने काहीतरी पराक्रम केला असं नाहीच म्हणलेलं कुठे. आपल्याला नावच माहिती आहेत. म्हणजे जेव्हा आपण लहानपणी इतिहास ऐकून मोठे होत होतो तेव्हा आपण हेच ऐकायचो की अरे शिवा काशीद, अरे बाजीप्रभू देशपांडे. आपण असं कधीच ऐकलं की अमुक एका जातीचे बाजीप्रभू देशपांडे, अमुक एका जातीचे शिवा काशीद, अमुक एका जातीचे हे वीर, असं नाहीये. असं नव्हतं. ते सगळे स्वराज्यासाठी वेडे झाले होते. स्वराज्य हे त्यांचं ध्येय होतं आणि त्यांनी त्या वेडातनं एक खूप मोठा इतिहास घडवून आपल्याला 350 वर्षाची ही परंपरा दिलेली आहे. त्यामुळे त्याच पद्धतीने आपण मांडूया असं आम्ही सगळ्यांनी ठरवलं पहिल्यापासून. याच्यामध्ये
कुठल्याही प्रकारचा काय म्हणतात त्याला, प्रसिद्धीसाठीचा वादग्रस्तपणा, प्रसिद्धीसाठीची कॉन्ट्रोवर्सी, अशा सगळ्या गोष्टी टाळून कुठलाही समाजमन दुखवणार नाही याची काळजी घेऊन आणि योग्य रीतीने फक्त तुम्ही जर त्या पराक्रमाच्या कथेवर फोकस केलं तर आपल्या पूर्वजांचा पराक्रम, त्यांचं कर्तृत्व आपल्या लक्षात येतं. मग अमुक एका जातीचे बहिर्जी नाईक होते का हा प्रश्नच उरत नाही आपल्या समोर. त्यांचा ब्रिलियन्स, त्यांचा हजरजबाबीपणा, त्यांचं एकूण त्या गुप्तहेर असण्यामधलं संपूर्ण स्पाईंगचं स्किल, त्यावेळी जे कुठलीही उपकरणं अस्तित्वात नव्हती तरी सुद्धा या माणसाने काय पद्धतीने ते सगळे डाव रचले असतील शिवाजी महाराजांच्यासाठी, तर हे सगळं आपल्यासाठी महत्वाचं ठरतं. मग आपल्याला बाकीच्या गोष्टी मागे पडतात, म्हणून मग या गोष्टी वादग्रस्त होतात. महत्वाची गोष्ट की मी आता फक्त ग्रंथांवर अवलंबून राहत नाही, मी थोडंसं कागदपत्रांकडे म्हणजे थोडं अजून डीप जायचा प्रयत्न करतोय फत्ते शिकस्त चित्रपटापासून. म्हणजे मला सांगायला आवडेल की फत्ते शिकस्त इतक्या मोठ्या प्रमाणावरती अप्रिशिएट झाला आणि तो जसा जनतेकडनं अप्रिशिएट झाला तसा जाणकारांकडनं पण अप्रिशिएट झाला. त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेळगावचं जे सेंटर आहे मराठा राईट इन्फंट्रीचं, त्या ट्रेनिंग सेंटरनी हा चित्रपट आर्काईव्ह केला त्यांच्या अंडर. त्यामुळे तिथल्या हा चित्रपट दाखवला जातो. तर म्हणजे आर्मीच्या लोकांना त्याचं महत्व पटलं आणि महत्व वाटलं म्हणून त्यांनी तो सामील केला, कारण ह्याच्यामध्ये डीप स्टडी होता त्या एकूण सगळ्या मोहिमेचा. अर्थात काही ठिकाणी लिबर्टी घ्यावी लागते, कारण मनोरंजनातनं प्रबोधन असं सिनेमाचं साधन असल्यामुळे मनोरंजन होईल असं पण काही भाग बघायला लागतो. पण ते लिबर्टी घेत असताना आपण कुठेतरी मर्यादांचं उल्लंघन करत नाहीये ना, असं फार पाहावं लागतं. म्हणजे लिबर्टी घेतली म्हणून एखादा आयटम सॉंगच माझ्या चित्रपटात आलं हे कधीच होणार नाही. म्हणजे फर्जन मधल्या लावणीच्या बाबतीत तुम्ही बघितलं असेल तर त्या लावणी करणारीच्या डोक्यावरचा पदर सुद्धा ढळला नव्हता. हे आपण नीट ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल की अशा सर्व कुटुंबाला एकत्र बसून बघता येईल, इतिहास अनुभवता येईल अशा प्रकारे चित्रपट निर्मिती करण्याचं कटाक्षाने आम्ही पाळत आलेलो आहे. त्याच्याकरता खूप लक्ष देतो, खूप गोष्टी टाळतो, खूप गोष्टी जाणीवपूर्वक आम्ही अशाच पद्धतीने करायच्या असं ठरवून करतो. त्यामुळे मला असं वाटतं की देवकृपेने आज तगायत कुठल्याही प्रकारच्या वादाला मला सामोरं जावं लागलं नाही. यामध्ये छत्रपतींचा आशीर्वाद आहेत आणि जनतेची सुद्धा तेवढीच, जनतेचा सुद्धा तेवढाच पाठिंबा आहे असं मी म्हणतो. तुम्ही आता लिबर्टीचा उल्लेख केला की आता ऐतिहासिक चित्रपट आणि मालिका म्हटलं की त्यात काही काल्पनिक प्रसंग, काही काल्पनिक पात्र हे येणारच. पण अनेकदा अनेक चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये या पात्रांची अतिरेकी इतिहासाची अतिरेकी मोडतोड आपल्याला झालेली दिसते. आणि म्हणजे बाजीराव पेशवे आपल्याकडे वरातीत नाचल्यासारखं नाचतात वगैरे, तर या सगळ्या प्रकारांना सिनेमॅटिक लिबर्टीच्या गोंडस नावाखाली खपवलं जातं. आता ह्याच्यात काहींचं असं एक मतप्रवाह आहे की या निमित्ताने का होईना आपला इतिहास हा काय महाराष्ट्राच्या बाहेर इतर जनतेपर्यंत पोहोचतो, असं एक त्याच्यामध्ये मत आहे. तर ह्या सगळ्या वादात आपली भूमिका काय आहे? ऐतिहासिक मोडतोड आणि सिनेमॅटिक लिबर्टी आणि त्याच्यामधली एक मर्यादा. मला असं वाटतं की आपला जो इतिहास आहे त्याच्यामध्ये योग्य प्रकारे नाट्य आहे, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात नाट्य आहे. त्याच्यामुळे एक्स्ट्रा ते नाट्य घडवण्याची गरज नाहीये की अमुक एक गोष्ट एक्स्ट्रा करून दाखवूया आपण, म्हणजे मग ते जरा छान वाटेल. तर तसं पाळलं सगळ्यांनी तर मला असं वाटतं की ऐतिहासिक मोडतोड जी म्हणतो आपण ती होणार नाही, किंवा लिबर्टी तुम्हाला खूप कमी प्रमाणात घ्यावी लागेल. आता याच्यात मर्यादा काय काय असतात तर बजेटची मर्यादा ही सगळ्यात पहिल्यांदा असतात. मी हे मराठीबद्दल बोलतोय, बजेटची मर्यादा हिंदीसाठी नसते, जिथे मोठ्या प्रमाणावर मोडतोड झाली खरं सांगायचं तर. पण आपल्या इथे बजेटची मर्यादा असते, त्याच्यामुळे काही प्रसंग हे आपल्याला क्लब करावे लागतात एकाच लोकेशनवर, काही प्रसंग हे नाटकासारखे संवादातून आणावे लागतात. तर या प्रकारची लिबर्टी तुम्हाला घ्यावी लागते. म्हणजे दोन माणसं बोलली इतिहासात असे नोंद असते, पण नेमकं काय बोलले आणि किती बोलली ही लिबर्टी तुमची असू शकते. अर्थात याला तुम्हाला मग आधार कुठे मिळतो, तर आधार तुम्हाला ग्रंथांमध्ये मिळतो की काय दिशेने ती बोलली असावी. बरोबर. तर मग तिथे तुमची क्रिएटिव्हिटी, मग तिथे लिबर्टी. आणि ज्याला आमचे गुरुजी शामराव जोशी ज्यांच्याकडे मी शिकतोय या सगळ्या गोष्टी, तर त्यांनी असं सांगितलं की एक खूप सुंदर टर्म त्यांनी सांगितली, ती म्हणजे प्रोबॅबिलिटी. म्हणजे पॉसिबिलिटी असते की असं घडलं असेल का, अशी एक पॉसिबिलिटी असते. आणि त्याच्या पुढे जाऊन जेव्हा आपण आधार गोळा करत करत इथपर्यंत जातो की
घडलं असेल तर ते असंच घडलं असेल, त्याला प्रोबॅबिलिटी आपण म्हणू शकतो. तर लिबर्टी असावी ते त्या प्रोबॅबिलिटीच्या लेवललाच असावी असं मला वाटतं. तर त्याच्यातनं मग या गोष्टी टाळता येतात, इतिहासाची मोडतोड आणि या सगळ्या गोष्टी आपण निश्चितपणे टाळू शकतो. सर, जंग जोहर मध्ये तुम्ही लेखक आणि दिग्दर्शक अशा दोन्ही महत्वाच्या भूमिका निभावल्यात. लहानपणापासून तुमच्यावर इतिहासाचा प्रभाव राहिलाय. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये तुम्ही दुर्गभ्रमंती केलेली आहे. संघ आणि संस्कार भारती सारख्या संस्था संघटनांशी तुम्ही संबंधित आहात. आता या कोविडच्या सगळ्या परिस्थितीमध्ये स्क्रीनिंग आणि इतर मदत कार्यातही तुमचा सहभाग होता. एक कलाकार म्हणून इतिहासाचं वेड आणि तो एक ध्यास आणि तो इतिहास मांडण्याचा दृष्टिकोन, या सगळ्यामध्ये या घटकांचा वाटा आणि प्रभाव किती? त्यांचं खरं सांगायचं तर हाच सगळा प्रभाव आहे. म्हणजे मी कसबा पेठेत राहायचो लहानपणी. निनाद बेडेकर माझ्या आजोबांचे मित्र होते आणि निनाद काका यायचे घरी. त्यांनी मला इतिहास कशा पद्धतीने, आधी त्यांच्याकडनं बाळकडू मिळाल्यासारखं इतिहासाचं झालं. फर्जंद पण सुद्धा निनाद काकांच्या देखरेखीखाली लिहिला आहे पूर्णपणे. आणि इतर सगळ्या सामाजिक कार्याचं म्हणाल तर त्या कार्यातनं जाणीव झाली की आजपर्यंत हे सगळं नीट चालू आहे याचं कारण आपली अधिष्ठानं ही आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर ही आपली अधिष्ठानं आहेत. इथून कुठून तरी एक वैचारिक बैठक आपल्याकडे चालत आलेली आहे आणि त्यामुळं आपण हे सगळं करू शकतोय. आणि ह्याची जाणीव वारंवार त्या सामाजिक कामामधनं होत गेली. संघाचं काम असेल किंवा इतर कामं असतील तर हे जाणवत राहिलं की हे सगळं त्या विचारांवरतीच आधारित आहे. आपल्या लोकांना मदत करणं, आपल्या इतर बांधवांविषयी सहवेदना बाळगणं आणि त्यातून काहीतरी काम उभं करणं. आणि त्यामुळं भूजचा किंवा अंजारचा भूकंप असेल किंवा आत्ताचं कोविडचं काम असेल, याच्यामध्ये सहभागी होताना माझ्या मनात असं आपण विशेष काहीतरी करतोय असं काही खरंच नव्हतं. कारण ते इतकं स्वाभाविक होतं की असं काहीतरी काम सुरू झालंय, हे होणार याची खात्री होती, पण असं काहीतरी काम सुरू झालंय हे कळल्या मी घरी कल्पना दिली आणि घरनं सहजपणे परवानगी मिळाली. कारण लहानपणापासून हे करताना ते बघताय. आणि इतिहासाचं काम जे करतोय मी, इतिहास मांडण्याचं चित्रपटातनं, ते पण याच भावनेतनं करतोय. म्हणजे कुठेतरी माझं करिअर आहे किंवा मला याच्यातनं काहीतरी साध्य करायचंय, याच्यातनं काहीतरी मिळवायचंय, हे आता खूप मागे पडलं. हे कदाचित सुरुवातीच्या काळात असेल सुद्धा, पण त्याच्यावरती आता हे विचार जास्त प्रभावी ठरतायत की नाही, हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आता इतिहासाची जेव्हा कागदपत्र ढुंढळतो तेव्हा काही फॅक्ट्स चमत्कारिकरित्या समोर येतात आणि असं वाटतं की अरे हे जास्त प्रेरणादायी आहे, हे पण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि मग त्यातनं चित्रपटांची निर्मिती होते आणि मग चित्रपटांचे वेगवेगळे, म्हणजे जसं फत्ते शिकस्त बघितल्यानंतर अनेकांनी नोंदवलं की आम्हाला माहिती होतं की फक्त शाहिस्ते खानाची 3 बोटं तोडली, पण त्यासाठी इतका मोठा उपद्व्याप केलेला होता किंवा इतकी योजना केलेली होती, हे काही आम्हाला माहित नव्हतं. तर हे गुप्तहेरांचं काम, ही शिवाजी महाराजांची एकूण योजनाबद्धता, हे सगळं आम्हाला या चित्रपटातनं कळलं. तर ह्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचाव्यात आणि त्यांना योग्य रीतीने प्रेरणा मिळावी, हा आता माझा प्रमुख हेतू आहे हे सगळं करण्यामध्ये. आणि या सगळ्या मागे एकूण हा लहानपणापासून झालेला संस्कार असंच मला म्हणता येईल. एक थोडा वेगळा प्रश्न आहे. गेले 3-4 महिन्यांपासून आपण सगळ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती लॉकडाऊनला सामोरं जातोय आणि याचा अर्थातच मनोरंजन विश्वावरती मोठा परिणाम झालाय, विशेषतः आर्थिक दृष्ट्या. त्यामुळे आता ही सध्याची सगळी परिस्थिती पाहता माध्यम आणि मनोरंजन उद्योगापुढे काय पुढच्या काळात आव्हानं असणार आहेत? मुळामध्ये आता एकतर याची लस येईपर्यंत ते सुरळीत होणार नाही माध्यम क्षेत्र, असं मला तरी दिसतं. कारण खूप मोठ्या प्रमाणावर माणसांचा सहभाग सादरीकरणामध्ये आणि एकूण त्याच्या रिसीव्ह करण्यामध्ये सुद्धा आहे. म्हणजे आपण कुठल्याही कलाकृतीचं यश, किती गर्दी झाली या एका नोटवर जास्त करून मोजतो. मग ते क्रिटिकली अप्रिशिएट झालं का नाही वगैरे वगैरे, त्या ह्या कलात्मक बाजू नंतर येतात. पण आता समजा फर्जंद सारखा सिनेमा आहे, ऐतिहासिक सिनेमा, किती लोक गेले बघायला? सुमारे 8 ते 10 लाख लोक थिएटर पर्यंत गेले. हे जेव्हा सांगतो आपण तेव्हा त्याच्यामध्ये गर्दी अभिप्रेत असते. फर्जंद सारखा सिनेमा किंवा फत्ते शिकस्त जंग जोहर सारखे सिनेमे तयार करण्यासाठी 200 ते 300 लोक रोज सेटवरती काम करतात. आणि जेव्हा मॉब सीन्स असतात मोठ्या प्रमाणावरचे, तेव्हा आपण मराठीमध्ये विक्रम केलेला आहे की
साधारणतः रणी फडकती लाखो झेंडे हे जे गाणं आपण रेकॉर्ड सिनेमामध्ये, त्याच्यामध्ये 1,500 ज्युनियर्स होते. मग ढोलपथक वेगळं होतं. असं हजारो माणसं जोडलेली असतात. साधं एखाद्या चित्रपटाचं युनिट म्हटलं तरी ते 70 लोक ते 200 लोक इथपर्यंत आपण धरू शकतो. तर एवढ्या लोकांनी एकत्र येऊन करायचं ते काम आहे. नाटकाच्या संदर्भात पण तेच आहे की नाटकाचे बॅकस्टेज आर्टिस्ट तुम्ही धरले तर किमान 40 ते 50 जणांचा एक संच असतो नटांसकट. तर त्या 40-50 जणांचा संच आहे आणि त्याला मग 700-800 प्रेक्षक असतात. तर हे सगळंच हॅम्पर झालं आता. लोकच एकमेकाला भेटू न शकल्यामुळे. OTT सारखे त्याच्यामधले पर्याय आहेत, पण ते पर्याय आहेत, ते मुख्य धारा नाही आहे ती. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या खूप मोठ्या प्रमाणावर सफर झालेलं आहे माध्यम क्षेत्र. आणि दुसरं म्हणजे एकूण आपण काय म्हणतात त्याला, दिग्दर्शक, कलाकार, लेखक, तंत्रज्ञ असे जरा वरच्या A क्लास म्हणू त्याला किंवा B क्लास म्हणू, ही मंडळी जरा तरी सर्व्हाइव्ह करू शकतात. पण जी मंडळी आता ज्याला आपण कर्मचारी वर्ग म्हणतो, स्पॉट बॉईज, लाईट बॉईज किंवा अशा प्रकारची कामं करणारी मंडळी, ही फार मोठ्या प्रमाणावरती आता अडचणीत आहे. यथाशक्ती आम्ही सगळेच जण त्यांना मदत करायचा प्रयत्न करतोय, पण हे जोपर्यंत सुरळीत होत नाही तोपर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर अडचणींना तोंड द्यावं लागणार आहे. रिलीजच्या सुद्धा अडचणी आहेत. आणि म्हणजे उद्या समजा थिएटर सुरू जरी झाली तरी आत येणारी माणसं किती असतील, किती जणांना भीती वाटेल, ती भीती कधी जाईल, हा सगळा त्याच्यामधला मुद्दा आहे. सगळ्यात वाईट या गोष्टीचं वाटलं या लॉकडाऊनच्या दरम्यान की आम्ही सगळ्या कलाकार मंडळींनी लाईव्ह येऊन विविध गोष्टी सादर केल्या. खूप जरा मोकळेपणाने बोलतो. तर ह्या विविध गोष्टी ज्या सादर केल्या, काही जणांची गंमतही झाली, काही जणांची चेष्टाही झाली त्याच्यामध्ये की आले लाईव्ह वगैरे वगैरे. पण या सगळ्यामुळे कुठे ना कुठे त्या कलाकाराचं जे एक फॅन फॉलोईंग आहे, त्या गटाची मनोरंजनाची भूक म्हणा किंवा मानसिकतेची भूक म्हणा, मानसिक आरोग्य म्हणा, ते सांभाळलं गेलं. पण दुर्दैवाने याच्याकडे लक्षच दिलं गेलं नाही की मनोरंजन क्षेत्र या काळात सुद्धा काम करत होतं आणि त्याला दुय्यम ठरवलं गेलं. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या पॅकेजेसमध्ये, लॉकडाऊनमध्ये किंवा इतर ज्या सोयी सुविधा मिळतात त्याच्यात मनोरंजन करणारे रंगकर्मी असतील, चित्रकर्मी असतील, इतर जे सगळे नर्तक असतील, मनोरंजन जे करत होते लोकांचं या 3 महिन्याच्या काळात, त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केल्यासारखं झालं दोन्ही सरकारांकडनं, म्हणजे केंद्र सरकारकडनं सुद्धा आणि राज्य शासनाकडनं सुद्धा. आणि देवाने आता काही मोठ्या कलाकारांच्या मध्यस्थीमुळे आणि राज्य सरकारच्या एकूण धोरणामुळे थोडं चालू झालंय, पण त्याच्यातही खूप मोठ्या प्रमाणावरती आता संभ्रम आहे की करायचंय का नाही शूटिंग, काय करायचंय, मग कशा पद्धतीने करायचंय. काही शूटिंग जी आहेत ती कोल्हापूर सांगली भागात चालू आहेत, तर ती 2 जिल्ह्यांमध्ये अडकली आहेत. म्हणजे त्यांचा एक सेट म्हणजे काय म्हणतात तांत्रिक दृष्ट्या एका जिल्ह्यात येतो, दुसरा सेट दुसऱ्या जिल्ह्यात येतो, त्या निर्मात्यांनी काय करायचं, अशा प्रकारे खूप अडचणींना आता मनोरंजन क्षेत्र तोंड देते आणि लाखो करोडो लोक या क्षेत्रावरती आता अवलंबून आहेत. पण एकीकडे आशेचा किरण आहे की OTT सारखा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावरती आपण आता काम करू शकतोय. कमी लोकांमध्ये कसं काय करता येईल या पद्धतीने काही जण आता काम करतात की कमी म्हणजे आम्हाला परवानगी जी मिळाली आहे क्रू बाळगायची, युनिट बाळगायची, ती कमी लोकांची आहे, मग त्याच्यामध्ये कसं काम करता येईल, असं सगळं एक वेगळं चित्र उभं राहत आहे. आणि मला खात्री आहे की जसं व्हॅक्सिन येईल तसं सगळं पूर्वपदावर येईल आणि हळूहळू त्या दिशेने नेण्याचे खूप चांगले प्रयत्न रंगकर्मी आणि चित्रकर्मी करतायत. त्यातले जे अध्वर्यू आहेत आता नेते आहेत मंडळी त्या क्षेत्रातली, तर ती मंडळी नक्कीच याच्यासाठी खूप प्रयत्न करतायत. जसं सिनेमाचं शूटिंग चालू व्हावं म्हणून सुबोध भावे, अमेय खोपकर या सगळ्या मंडळींनी पुढाकार घेतला होता. तसं नाट्यक्षेत्र सुरू व्हावं यासाठी प्रसाद कांबळी काम करतायत. असं वेगवेगळे लोक त्यांच्या पातळीवर काम करतायत. हारायचं नाही, शो मस्ट गो ऑन हे आमच्या क्षेत्राचं एकूण ब्रीदवाक्यच असल्यामुळे शो मस्ट गो ऑन कुठल्याही परिस्थितीत आपण करू असं मला वाटतं. नक्कीच. आपली अनेक मुद्द्यांवरती सविस्तर चर्चा सुरू आहे. शेवटचे 2 प्रश्न एकत्रित घेतो. एक तर आता दिग्पाल लांजेकर हे नाव आम्हाला येत्या काळात बॉलिवूडमध्ये, हिंदीमध्ये बघायला मिळण्याची शक्यता आहे का? आणि दुसरं म्हणजे या इतिहासाच्या वेडातून ध्यासातून फर्जंद झाला, फत्ते शिकस्त झाला, आता जंग जौहर येईल, त्याच्यानंतर पुढे काय?
हिंदीमध्ये एक स्क्रिप्ट लिहिलेली आहे आणि मी असंच म्हणतो की ते जी माझी पद्धत आहे काम करण्याची की ते एक स्वातंत्र्यपूर्व काळातल्या एका क्रांतिकारकाच्या जीवनावरती तो सिनेमा लिहिलेला आहे. आता मुळात असं आहे की हिंदीत काम करायचं म्हणजे मोठं झालं वगैरे असं मी सुद्धा मानत नाही. मुळात मला म्हणायचं की ते का हिंदी भाषा का निवडली, कारण त्या क्रांतिकारकाचं चरित्र जे आहे ते संपूर्ण देशभरामध्ये जावं असं एक फोकस असल्यामुळे त्याच्यासाठी हिंदीमध्ये काम करणं हे गरजेचं आहे. जंग जोहर झाल्यानंतर सुद्धा माझ्या 3 ते 4 स्क्रिप्ट तयार आहेत. एकूण 8 चित्रपटांची शिवचरित्राची मालिका आपण म्हटलेलं आहे. त्याच्यामधले उरलेले 5 चित्रपट पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर शूट व्हावेत असे एक प्रयत्न माझा आहे. म्हणजे काय कदाचित असं होईल की आपण 2 किंवा 3 चित्रपट एकत्र शूट करू, असं सुद्धा पुढच्या वर्षी कदाचित माझ्याकडनं घडू शकतं. तर अशा प्रकारचे प्रयत्न चालू आहेत की जेणेकरून ती जी काही अष्टक आपण ज्याला म्हणू, शिवचरित्र अष्टक मी त्याला म्हणतोय, तर त्या अष्टकाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे राज्याभिषेकाच्या सिनेमापर्यंत आपल्याला लवकरात लवकर पोहोचता यावं याचे प्रयत्न माझे चालू आहेत. नक्कीच. तुम्ही शेवटपर्यंत उत्कंठा मात्र आमची कायम ठेवलेली आहे. जंग जोहर नक्कीच यशस्वी होईल आणि आधीच्या 2 चित्रपटांसारखाच मोठ्या प्रमाणात अप्रिशिएट होईल अशा तुम्हाला शुभेच्छा. तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद.